नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण टेस्ट घेत आहोत. सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे जे सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स असेल, कंपाऊंड सेंटेन्स असेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, यावरती अचूक असं उत्तर शोधताना अडचणी निर्माण होतात. तर हा टॉपिक कव्हर करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे ज्याला माहीत असेल, ते या प्रश्नाचं उत्तर अचूक असं शोधू शकतात. त्याचं कारण असं आहे, की हे जे 10 क्वेश्चन आपण टॉपिक झाल्याच्या नंतर चॅलेंजेबल क्वेश्चन घेत असतो, की जे विविध स्पर्धा परीक्षेला तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका बघितल्या, तर तुमच्या लक्षात येईल, की अशा प्रकारचे प्रश्न हे येत असतात. लेटेस्ट प्रश्न आपण घेतलेले आहेत. म्हणजे इन शॉर्टमध्ये सिंपल सेंटेन्सचं कंपाऊंड सेंटेन्स करा किंवा कंपाऊंड सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करा किंवा कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स करा किंवा कंपाऊंडचं सिंपल करा. अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी किंवा हे सेंटेन्सचं अचूक असं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला फक्त कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन माहीत असणं गरजेचं आहे. सिंपल सेंटेन्स तर तुम्हाला माहित आहे. सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन वर्ब असतं. येस प्लस व्ही प्लस ओची वाक्यरचना असते. राइट? एकच मेन वर्ब असतं, साधं वाक्य असतं. म्हणून त्याला सिंपल किंवा आपण केवळ वाक्य असं म्हणतो. म्हणजे इन शॉर्टमध्ये मला सांगायचं असं आहे, की सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स हे फार सोपं आहे. आणि हे मी तुम्हाला शिकवलेलं पण आहे. तर आता बघूया हे 10 चॅलेंजेबल जे क्वेश्चन आहेत किती सोपे आहेत. परीक्षेला कशा प्रकारचे विचारतात आणि आपला गोंधळ कसा होतो. जनरली आपण सुरुवातीला प्रश्न हे वाचून घेणं फार गरजेचं आहे. वाचल्याच्या नंतर आपण ऑप्शनकडे वळायचं आहे. फार घाई करू नका. त्याचं कारण असं आहे, की स्पर्धा परीक्षेमुळे वेळ कमी असतो आणि अचूक अशा उत्तराची आवश्यकता असते. राइट? तर चला आता आपण हे सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स वरती विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले प्रश्न बघतो आहोत. सिंथेसिस या टॉपिक खाली बघा. टेस्ट आहे आज. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले प्रश्न. आता पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय आहे? बघून घ्या. व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज द फॉलोइंग? कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आता खाली? कंबाईन बी 2022 ला प्रश्न आलेला आहे. आपण सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स वरती टेस्ट घेत आहोत. चॅलेंजेबल क्वेश्चन आहे. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहे. तर व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज द फॉलोइंग? व्हेन द ओल्ड मॅन वॉज गॉन, गॉड कॉल्ड अब्राम अँड आस्क्ड हिम व्हेअर द स्ट्रेंजर वॉज. आता बघा, इथे व्हेन हे कंजंक्शन आहे. राइट? येथे अँड हे कंजंक्शन आहे. म्हणजे वाक्यामध्ये 2 कंजंक्शन आहेत. राइट? व्हेन द ओल्ड मॅन वॉज गॉन, गॉड कॉल्ड अब्राम अँड आस्क्ड हिम व्हेअर द स्ट्रेंजर वॉज. म्हणजे वाक्यामध्ये 2 कंजंक्शन आलेले, 2 प्रकारचे आलेले. राइट? आणि म्हणून आता आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर फाइंड आउट करावं आन्सर. बघा, पहिलं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, दुसरं आहे कंपाऊंड सेंटेन्स, तिसरं आहे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि चौथं आहे सिंपल सेंटेन्स. तर हे सिंपल सेंटेन्स आहे का? एकच मेन व्हर्ब या वाक्यात आहे का? नाही. कंपाऊंड सेंटेन्स जर म्हणा, तर या वाक्यामध्ये एक कंजंक्शन असणं गरजेचं आहे. एक कंजंक्शन अँड आणि व्हेन हे 2 कंजंक्शन आलेले आहेत. म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स सुद्धा नाही. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स जर बघितलं, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक कंजंक्शन येणं गरजेचं आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन येणं गरजेचं आहे. येथे तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ही वाटतं आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स सुद्धा नाही. मग आता याचं करेक्ट ऑप्शन आहे सी. कारण यामध्ये कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कसं? तर व्हेन हे सुद्धा कंजंक्शन आहे आणि अँड हे सुद्धा कंजंक्शन आहे. म्हणजे 2 कंजंक्शन आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे वाक्य 2 वाक्य जोडलेले असल्यामुळे तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, दॅट इज अ कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आपला गोंधळ निर्माण होतो. तर हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे सोडवलेलं आहे. तर आता या पर्यायामध्ये बघा, सी करेक्ट आहे. तर मग ओन्ली ए आहे का? नाही. त्यानंतर डी आहे का ओन्ली? नाही. तर करेक्ट ऑप्शन कोणता आहे मग? सी आहे का? नाही. तर करेक्ट आन्सर आहे डी. म्हणजे आता तुम्हाला ऑप्शन खाली जर बघितलं, तर मी हे वाक्य तुम्हाला समजून सांगितलं. यामध्ये कोणतं बरोबर आहे म्हणून. बरोबर आहे. आता इथं खाली ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शनमध्ये ओन्ली सी म्हणजे हे जे उत्तर आपण फाइंड आउट केलेलं आहे, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर या फर्स्ट नंबरचा क्वेश्चन जो आहे, व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज द फॉलोइंग? तर त्याचं उत्तर आहे डी. ओन्ली सी इज द करेक्ट आन्सर. सी म्हणजे काय?
कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघून घ्या. पुढचा प्रश्न थोडस कमी करतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न आहे विच इज द सिंपल फॉर्म ऑफ गिवन सेंटेन्स. म्हणजे सिंपल फॉर्म पाहिजे आपल्याला गिवन सेंटेन्सचा. स्टेट सर्व्हिस 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. ही हॅज अ बिझी शेड्यूल सो ही विल बी लेट. आता हे वाक्य सिंपल फॉर्म म्हणजे सिंपल सेंटेन्स पाहिजे याच्यामध्ये, राईट. मग आता हे 4 ऑप्शन दिलेले आहे. 4ही ऑप्शन वाचून घ्या. पहिले तुम्ही प्रश्न वाचा. प्रश्न काय आहे? ही हॅज अ बिझी शेड्यूल सो ही विल बी लेट. म्हणजे या वाक्यामध्ये एकच मेन वर्ब आहे, बरोबर आहे. एकच कर्ता आहे, एकच मेन वर्ब आहे. मग आता हे वाक्य आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये बनवायचं, बरोबर आहे. मग सिंपल फॉर्म मध्ये कसं बनवता येईल आपल्याला? ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. ही विल बी लेट बिकॉज हिज शेड्यूल इज बिझी. हिज शेड्यूल इज बिझी दॅट्स वाय ही विल बी लेट. ही विल बी लेट ॲज हिज शेड्यूल इज बिझी. आता हे तिन्ही वाक्य जर बघितले तर सिंपल फॉर्मॅट मध्ये नाही. हे बघा, आता बी जर बघितलं तर इथे बिकॉज आहे, सबऑर्डिनेटिव्ह, इथे कंजंक्शन आहे. येथे पण दॅट्स हे कंजंक्शन आहे. येथे ॲज हे कंजंक्शन आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सिंपल फॉर्मॅट मध्ये हे तीनही वाक्य बसत नाही. लक्षात घ्या, साधे वाक्यामध्ये बसत नाही. येथे कंजंक्शन आहे म्हणजे हे वाक्य सिंपल सेंटेन्स, कॉम्पाऊंड सेंटेन्स असू शकतात किंवा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असू शकतात. मग आता आपल्याला हे पहिलं वाक्य बघा. पहिल्या वाक्यामध्ये ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. तर इथे सिंपल फॉर्मॅट आहे, राईट. हे बघा, एकच करता इथे दिलं आहे, ही विल बी लेट. आणि हे तर ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल याचं आपण शॉर्ट मध्ये बनवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे सिंपल सेंटेन्स बनवताना बी साइड्स असेल, ऑन अकाउंट असेल, राईट्स, हॅव्हिंग असेल, बिईंग असेल, अशा पद्धतीची वाक्यरचना असते. शब्द मी तुम्हाला दिलेले आहे सिंपल सेंटेन्स बनवताना. तर करेक्ट आन्सर आहे ए. आता येथे या प्रश्नाचं जे उत्तर आहे विच इज द सिंपल फॉर्म ऑफ गिवन सेंटेन्स, तर तो आहे ऑन अकाउंट ऑफ हिज बिझी शेड्यूल ही विल बी लेट. हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा. आपण तिसरा प्रश्न आता शोधतोय, राईट. तर तिसरा प्रश्न आहे आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. कंबाईन सी 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, फक्त वाचून घ्या. प्रश्न काय आहे आता? यामध्ये आपल्याला फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणता आहे? तर पहिलं वाक्य बघा. माय फादर हॅज बॉट अ कार, द कार इज एक्सपेन्सिव्ह. आता यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नाही. तुम्हाला माहिती असेल कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं, राईट. मग आता यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे का? माय फादर हॅज ब्रॉट कार नाही, बॉट कार नाही, म्हणजे हे इथे उत्तर होऊ शकत नाही. आता दुसरं वाक्य बघा. माय फादर हॅज बॉट अ कार विच इज एक्सपेन्सिव्ह. इथे विच आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स होऊ शकतं, करेक्ट. त्यानंतर पुढचं बघा. दिस इज द हॉस्पिटल आय वॉज बॉर्न. येथे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवताना सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनची गरज आहे. इथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे का? नाही, म्हणजे हेही होऊ शकत नाही. त्यानंतर दिस इज द हॉस्पिटल व्हेअर आय वॉज बॉर्न. येथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, म्हणजे हे होऊ शकतं. म्हणजे आता उत्तर बी आणि डी आहे. तर मग आता ऑप्शन कडे आपण जाऊया, राईट. ऑप्शन कडे जाऊया आणि उत्तर शोधूया. तर आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे आहे जे कंबाईन सी 2021 ला आलेलं आहे. त्याचं उत्तर आपल्याला आता फाइंड आउट आपण केलेलं आहे बी आणि डी. का? तर येथे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वाक्यामध्ये दिसत आहे म्हणून ते कॉम्प्लेक्स आहे. तर मग आता पर्याय बघा. आता पर्याय पर्याय काय आहे? आपण पर्याय जर बघितला तर ओनली ए अँड बी नाही आहे. ओनली ए अँड सी हे सुद्धा नाही आहे. ओनली सी अँड डी हे सुद्धा नाही आहे. तर मग आपलं करेक्ट उत्तर बी आणि डी आहे. तर येथे आहे डी नंबरचा पर्याय, बी आणि डी. तर अशा प्रकारे हे ऑप्शन आपण इथे शोधलेलं आहे, फाइंड आउट केलेलं आहे आणि याचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. मग या 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? डी. ओनली बी आहे, डी. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे करेक्ट द अल्टरनेटिव्ह अँड ट्रान्सफॉर्म इनटू कंपाऊंड सेंटेन्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड ट्रान्सफॉर्म इनटू कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. वाक्य बघा.
बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. आता बिसाइड्स म्हणजे हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे, आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचे. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यामध्ये असलं पाहिजे, राईट. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल तर हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स मध्ये होऊ शकतं. कंबाईन सी 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न परत एकदा वाचून घ्या. बिसाइड मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. तर वाक्य बघा, पहिलं वाक्य ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ही ऑल्सो केप्ट इट. दुसरं वाक्य नॉट ओनली ही मेड अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट. तिसरं वाक्य मेक अ प्रॉमिस अँड कीप इट. आणि डी नंबरचं वाक्य ही हॅज मेड अ प्रॉमिस टू कीप इट. आता हे सी आणि डी चे दोन्ही वाक्य जर तुम्ही बघितले तर हे सिंपल वाक्य आहे. यामध्ये एकच मेन वर्ब आहे, राईट. एकच मेन वर्ब असल्यामुळे हे सिंपल वाक्य आहे. आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं सांगितलेलं आहे. म्हणजे सी आणि डी हे दोन्ही पर्याय येथे नाही, करेक्ट नाही, अचूक नाही, रॉंग आहे. कारण यामध्ये एकच मेन वर्ब आहे, म्हणजे ते सिंपल सेंटेन्स आहे. मग आता कंपाऊंड सेंटेन्स मध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर होतो, आपल्याला माहिती आहे, करेक्ट. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर होतो. आणि बिसाइड जर असेल तर ट्रान्सफॉर्मेशन करताना नॉट ओनली बट ऑल्सो वापरतात बिसाइड मध्ये. मग आता पहिलं वाक्य बघा, ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ही ऑल्सो केप्ट इट. आणि ही दुसरं वाक्य नॉट ओनली ही मेड अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट. हे नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य चूक आहे, म्हणजे बनवताना ते चूक बनवलेलं आहे. हे पहिलं वाक्य बरोबर आहे, लक्षात घ्या. कारण इथे मेन वर्बचा रोल आहे. पहिल्या मेन वर्बच्या अगोदर नॉट ओनली आणि दुसऱ्या मेन वर्बच्या अगोदर बट ऑल्सो आहे थोडक्यामध्ये. म्हणजे हे पहिलं जे वाक्य आहे इज द करेक्ट, म्हणजे ए ऑप्शन इज द करेक्ट आहे. मग आता आपण बघूया येथे काही ऑप्शन दिलेलं आहे का खाली. ऑप्शन जर दिलेलं नाही, ऑप्शन दिलेलं नाही, म्हणजे ए इज द करेक्ट ऑप्शन, राईट. बिसाइड मेकिंग अ प्रॉमिस हे केप्ट इट हे कंपाऊंड सेंटेन्स आपण इथे बनवलेलं आहे. आता पुढचं वाक्य बघूया आपण. पुढचं वाक्य बघा, चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स अमंग द फॉलोइंग एक्झाम्पल. आपल्याला आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स चूज करायचं आहे. अमंग द फॉलोइंग एक्झाम्पल म्हणजे खाली जे एक्झाम्पल दिलेले त्यापैकी कोणतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे हे ओळखायचं आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं बनलेलं असतं. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर त्यामध्ये असेल तर ते वाक्य कॉम्प्लेक्स असतं, आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल तर ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतं. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता स्टेट सर्व्हिसेस 2021 ला हे वाक्य आलेले आहे. दोन वाक्य आपल्या समोर आहे बघा ऑप्शन. आता इट इज अ पिटी दॅट वी शुड हॅव टू अंडरगो दिस डिसग्रेस अँड आवर हॅव्हिंग टू अंडरगो दिस डिसग्रेस इज अ पिटी. आता हॅव्हिंग वगैरे हे मी तुम्हाला सिंपल सेंटेन्स मध्ये सांगितलं होतं. याच्यामध्ये एकच मेन वर्ब आहे, म्हणजे हे सिंपल सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स आपल्याला नको आहे, आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहिजे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स इट इज अ पिटी दॅट. कॉम्प्लेक्स सेंटेन्स दॅट या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी बनवलेलं असतं, राईट. यामध्ये तुम्हाला माहिती आहे नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, हे नाउन क्लॉज आहे यामध्ये. म्हणून हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. इट इज अ पिटी दॅट वी शुड हॅव टू अंडरगो दिस डिसग्रेस. म्हणजे करेक्ट ऑप्शन जे आहे, उत्तर जे आहे ए. आता ए या पर्यायपैकी बघा, तर पहिलंच बघा ए ओनली इज द करेक्ट ऑप्शन. बी नाही, सी नाही, आणि येथे पण नंतर नाहीच नाही. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ए. दॅट इज इट इज अ पिटी दॅट वी शुड हॅव टू अंडरगो दिस डिसग्रेस. असे या प्रश्नाचं उत्तर आहे. मला असं वाटतं हे फार सोपं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तुम्हाला फक्त सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता 6 नंबरचं क्वेश्चन बघा, अतिशय सोपा आहे. 6 नंबरचं क्वेश्चन सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय विचारलं यामध्ये, आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तुम्हाला परत कॉम्प्लेक्स सेंटेन्स आयडेंटिफाय करायचं आहे. टेक्निकल प्री 2021 ला प्रश्न आलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्या, फक्त तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स फाइंड आउट करायचं आहे. यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटलं की तुमच्या लक्षात यायला हवं की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे का ते बघायचं. जर असेल तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आता पहिलं वाक्य बघा, आय नो दॅट मोहन इज अ बँक मॅनेजर. दॅट आहे म्हणजे हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. व्हॉट यू टोल्ड मी इज ट्रू. व्हॉट सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आय हेल्प्ड हिम बिकॉज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. म्हणजे हे तिन्ही वाक्य सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे असल्यामुळे हे तिन्ही वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे आहे, राईट. मग आता ऑप्शन कडे बघूया. ओनली सी नाही, ओनली ए अँड सी नाही, ओनली बी अँड सी नाही, तर डी मध्ये ए बी सी अँड ऑल हे करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे हे सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य आहे, बी सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य आहे, सी सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य आहे. कारण हे
सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले आहे. तर अशा प्रकारे 6 नंबरचं जे क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स सांगितलं होतं. तर आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला सहज फाइंड आउट करता येतं. त्यानंतर आता पुढचा प्रश्न सोडूया. पुढचा प्रश्न कोणता आहे बघा. पुढचा प्रश्न कोणता आहे? चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कंपाऊंड सेंटेन्सचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये करायचं आहे. आता पर्याय खाली दिलेले बघा, 4 पर्याय आणि 3 क्वेश्चन दिलेले. ते अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. चेंज, लक्षात घ्या, चेंज द कंपाऊंड सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये रूपांतर करा. सर्च हिज पॉकेट्स अँड यू विल फाइंड द वॉच. हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे, कारण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आता पर्याय बघा, आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवायचं म्हणजे आपल्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने वाक्य पाहिजे. आता पहिलं वाक्य बघा, यू विल बी फाइंड द वॉच इन हिज पॉकेट. हे सिंपल सेंटेन्स आहे, याच्यामध्ये मेन वर्ब, एकच मेन वर्ब आहे, म्हणजे सिंपल सेंटेन्स आपल्याला नको आहे. सर्च हिज पॉकेट टू फाइंड द वॉच, येथे सुद्धा सिंपल सेंटेन्स आहे, एकच मेन वर्ब आहे. मग आता काय राहिलेले? इफ यू सर्च हिज पॉकेट यू विल फाइंड द वॉच. इफ या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे वाक्य जोडलेलं असल्यामुळे हे करेक्ट ऑप्शन आहे, हेच उत्तर आहे सी. मग आता ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये आहे का? ओनली बी अँड सी, रॉंग. ओनली बी अँड सी आहे का उत्तर? ओनली बी अँड सी नाही. त्यानंतर ओनली सी, हे सुद्धा नाही. हा, राईट, ओनली सी इज द करेक्ट आन्सर. तर थोडक्यामध्ये सी हे उत्तर करेक्ट आहे. ओनली ए अँड बी रॉंग आहे आणि डी मध्ये बी रॉंग आहे. तर आपलं करेक्ट उत्तर जे आहे ते आहे सी. इफ यू सर्च हिज पॉकेट्स यू विल फाइंड द वॉच. सी इज द करेक्ट ऑप्शन. तर अशा प्रकारे आपण 7 नंबरचा प्रश्न इथे सोडवलेला आहे. फार सोपा आहे. 7 नंबरचं क्वेश्चन मध्ये काय सांगितलं तुम्हाला? कॉम्प्लेक्स सेंटेन्स फाइंड आउट करा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये वाक्य बनवा. बरोबर आहे. चेंज इंटू कंपाऊंड इंटू कॉम्प्लेक्स. मग आता वाक्याची सुरुवात कशाने आहे? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, म्हणून हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणजे सी इज द करेक्ट आन्सर. आणि इकडं ऑप्शन मध्ये जर गेलो आपण तर सी कुठे आलेलं आहे? बी ऑप्शन मध्ये आलेलं आहे. म्हणून बी इज द करेक्ट ऑप्शन म्हणा. सी वाक्य बरोबर आहे, सेंटेन्स बरोबर आहे, म्हणजे बी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर आता पुढे बघा, पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य अतिशय सोपं आहे. बघा पुढचं वाक्य, चेंज द सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. स्टेट सर्व्हिस 2020 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, लक्षात घ्या. प्रश्न अतिशय सोपा आहे. राईट. चेंज सेंटेन्स इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. टेक एक्सरसाइज रेग्युलरली देन यू कॅन कीप फिट अँड हेल्दी. म्हणजे टेक एक्सरसाइज रेग्युलरली, रेग्युलरली एक्सरसाइज करा, देन यू कॅन फिट अँड हेल्दी. तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता. नंतरच म्हणजे एक्सरसाइज केल्याच्या नंतर. आता हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये पाहिजे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये पाहिजे म्हणजे आपल्याला सबऑर्डिनेटेड कंजंक्शनची गरज आहे. हे हे वाक्य स्टेट सर्व्हिसेस 2020 ला आलेलं आहे. तर मग आता पर्याय बघा, इथे पर्याय दिलेले आहे. इफ यू टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्दी, करेक्ट सेंटेन्स आहे. इफ ने वाक्याची सुरुवात आहे म्हणजे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. बी, टेक एक्सरसाइज रेग्युलरली यू कॅन कीप फिट अँड हेल्दी, हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे, यामध्ये एकच मेन वर्ब आहे. तिसरं वाक्य बघा, रेग्युलर एक्सरसाइज कॅन कीप यू फिट अँड हेल्दी, हे सुद्धा सिंपल सेंटेन्स आहे. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे, पहिलं ए बरोबर आहे, परंतु ते ऑप्शन मध्ये बघा उत्तर कोणतं आहे. आता ऑप्शन ए मध्ये बघितलं तर ओनली बी अँड सी, रॉंग आन्सर. बी मध्ये बघितलं तर ए इज द करेक्ट, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजे ए. राईट. नंतर सी, ए अँड सी रॉंग. डी ऑप्शन बी रॉंग. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचा 8 नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर बी, ओनली ए इज द करेक्ट आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर असेल. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? चेंज द सिंपल सेंटेन्स इंटू कंपाऊंड सेंटेन्स. एक साधं वाक्य आहे, त्याचं कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असणं गरजेचं आहे. तर ते तुम्हाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे मी सांगितलेलं आहे.
पाठ करायचं सांगितलेले आहे. तुम्हाला माहीतच असेल अशी मी अपेक्षा करतो. बघा, स्टेट सर्व्हिसेस 2020 ला हा प्रश्न आलेला आहे. इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स ही डिड नॉट गेट ऍडमिशन. म्हणजे इन स्पाइट ऑफ हिज हाय मार्क्स असून सुद्धा त्याला ऍडमिशन मिळालं नाही, असा या वाक्याचा अर्थ आहे. हे साधं वाक्य आहे, लक्षात घ्या. सिंपल सेंटेन्स वाक्य आहे. आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये करायचं. कंपाऊंड म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन पाहिजे. आता ही डिड नॉट गेट ऍडमिशन ऑफ हिज हाय मार्क्स, हे जर बघितलं तर हे काय आहे? हे सिंपल सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स आपल्याला कोणतं सेंटेन्स पाहिजे? कंपाऊंड. मग बघा, ही हॅड हाय मार्क्स, इथं स्टील आलेलं आहे बघा, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, राईट. आणि म्हणून हे बी आन्सर येते आहे. तर आता ऑप्शन मध्ये जा आणि बी कुठे आहे बघा. पहिलं ऑप्शन आहे ए, येथे ए आणि बी रॉंग. बी मध्ये जर गेलो तर बी ऑप्शन आहे, ओनली बी इज द करेक्ट ऑप्शन. सी मध्ये ए आहे रॉंग, डी मध्ये नन ऑफ द. मग आता या 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज ही हॅड हाय मार्क्स स्टील ही डिड नॉट गेट ऍडमिशन. म्हणजे कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स किती सोपे आहे याची कल्पना करा. फक्त सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन माहित असणं गरजेचं आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन माहित असणं गरजेचं आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये येतात, राईट. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन हे कंपाऊंड सेंटेन्स मध्ये येतात. हे माहित असणं गरजेचं आहे. उत्तर अचूक असं फाइंड आउट तुम्ही करू शकता. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न बघतोय आपण. शेवटचा चॅलेंजेबल प्रश्न आपण बघतो आहोत. चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स. आता बघा, हे परत अजून प्रश्न सेम आहे. सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचं आहे. स्टेट सर्व्हिसेस 2020 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे, वाचून घ्या प्रश्न. टू हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. त्याच्या ग्रेट डिसअपॉइंटमेंटमुळे निराश असल्यामुळे तो परीक्षेमध्ये फेल झाला, असा या वाक्याचा अर्थ आहे. आता आपल्याला याचं कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. पहिलं वाक्य बघा, ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. दुसरं वाक्य बघा, हिज ग्रेट डिसअपॉइंटमेंट इज ही फेल्ड इन द एक्झामिनेशन. दुसरं वाक्य हे साधं आहे, यामध्ये एकच मेन वर्ब आहे, म्हणजे हे सिंपल सेंटेन्स आहे. आता पहिलं वाक्य जर बघितलं तर येते अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, आणि म्हणून पहिलं जो पर्याय आहे ए इज द करेक्ट ऑप्शन. आता ऑप्शन मध्ये जा आणि ऑप्शन मध्ये ए कुठे येते बघा. आता ए जर बघितलं, ए ऑप्शन मध्ये ए अँड बी आहे, रॉंग. बी ऑप्शन मध्ये बघितलं तर बी हे उत्तर नाही. सी मध्ये जर बघितलं ऑप्शन नंबर सी, ओनली ए, म्हणजे हे इज द करेक्ट ऑप्शन. मग ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे टू इज अ ग्रेट डिसअपॉइंटमेंट ही फेल्ड इन द एक्झामिनेशन, याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, ओनली ए, राईट. सी मध्ये ए. तर अशा प्रकारे आपण चेंज द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इनटू कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर केलेलं आहे. उत्तर आहे ही फेल्ड इन द एक्झामिनेशन अँड ही वॉज ग्रेटली डिसअपॉइंटेड. तर मित्रांनो, सिंपल सेंटेन्स असो, कंपाऊंड सेंटेन्स असो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असो, किती सोपे आहे हे लक्षात घ्या. सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यासाठी तुम्हाला कंजंक्शन माहित असणं गरजेचं आहे. मी परत एकदा सांगेन तुम्हाला की कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे वाक्यामध्ये जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन माहित असणं गरजेचं आहे, आणि कंपाऊंड सेंटेन्स हे वाक्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन माहित असणं गरजेचं आहे. आणि सिंपल सेंटेन्स तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये फक्त एक मेन वर्ब असतो. म्हणजेच सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स अतिशय सोपी आहे. आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर अचूक असं शोधणं म्हणजे फार सोपं आहे. परीक्षेमध्ये हे मार्क्स तुमचे जास्तीत जास्त किंवा अधिकाधिक तुम्हाला मार्क मिळावे म्हणून तुम्ही ह्या दोन कंजंक्शन वरती भर देण्याचा प्रयत्न करा. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर तुम्हाला माहित असेल तर या सिंपल असो, कंपाऊंड असो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही अचूक शोधू शकता. तर अशा प्रकारे हे चॅलेंजेबल क्वेश्चन आपण घेतलेले आहे, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले. आणखीन काही प्रश्न असतील तुम्ही मागील प्रश्नपत्रिका बघा आणि प्रश्नाचे उत्तर अचूक असं देण्याचा प्रयत्न करा. तर तुमचा अधिक वेळ न घेता मी येथेच थांबतो, तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच.